मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता खुशखबर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्वच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यात येत आहे। मार्च महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, परंतु यामधून कोणत्या महिला वगळण्यात येत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता जमा झालेला आहे असा मेसेजसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा करण्यात येत आहे याविषयी सविस्तर पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे की महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळाले नव्हते, तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त 8 मार्चच्या पूर्वसंध्येपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती। परंतु अशी सुद्धा माहिती आली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 3000 रुपये लाडक्या बहिणींना एकखट्ट्या 2 हप्ते जमा करण्यात येणार आहे, परंतु तसे झाले नाही। महिला दिनानिमित्त 7 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरण करण्याची सुरुवात झाली, परंतु फक्त 1500 रुपयेच बँक खात्यामध्ये जमा झाल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये निराशा निर्माण झाली होती की 2 हप्त्याचे पैसे जमा होणार होते, परंतु फक्त 1500 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे, तर मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होतील अशी चिंता महिलांमधून व्यक्त करण्यात येत होती। तर पुन्हा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना 7 मार्चपासून वितरित करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयेसुद्धा जमा करण्यात येणार आहे, परंतु हे 3000 रुपये 2 टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 7 तारखेला 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहे फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे पैसे 12 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे दुसरा टप्पा म्हणजेच मार्च महिन्याचे पैसे वितरणाची सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे जमा करण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे जमा होत आहे असा पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। या चॅनलवर नेहमी ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो त्याच वेळेस माहिती दिल्या जाते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे आणि याचे प्रूफ तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आता ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता आणि 8वा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले आहे अशा सर्व महिलांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि ज्या बहिणींना पैसे जमा झाले नसतील त्यांनीसुद्धा कमेंट करायचे आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येत आहे। काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये 9वा हप्ता पोहोचलेला सुद्धा आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येत आहे। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2,52,00,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही असे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी म्हटले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता ज्या महिलांना पैसे जमा झाले नसतील त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण की सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येत आहे, परंतु यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे ज्या महिला नियमबाह्य आहे अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असेही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे।
परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे योजनेच्या अटीप्रमाणे अर्ज दाखल केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, अशा कोणत्याही महिलांचे पैसे बंद करण्यात येणार नाही किंवा निकषाप्रमाणे पात्र असलेल्या कोणत्याही महिलेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येणार नाही, अशी सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे तुम्ही जर अर्ज दाखल केलेले आहे तर तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।